मी विद्या सोनवणे, राहणार मेंढी, जिल्हा चंद्रपूर. सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र यात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज मी श्रावण महिन्याबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. आता श्रावण महिना चालू आहे, परंतु आमच्याकडे 15 दिवसापासून अजिबात पाऊस नव्हता. मात्र कालपासून पावसाला सुरुवात झाली. 2 दिवसापासून अजिबात पावसाचा थेंब कमी होत नाही आहे. अगदी रिमझिम रिमझिम असा सारखा पाऊस येत आहे. परंतु कसा आहे का असेना, परंतु आम्हाला मात्र फार आनंद झालेला आहे. 15 दिवसानंतर पाऊस बघायला मिळाला. या श्रावण महिन्याची कविता तुम्हाला माहिती असेलच. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. फार सुंदर अशी कविता आहे. आणि त्यानुसार निसर्ग हा अगदी हिरवा कंच अगदी झालेला आहे. आणि या हिरवा कंच निसर्गामध्ये आपण विविध प्रकारचे सण समारंभ व्रतवैकल्य करत असतो. या महिन्यामध्ये शंकराची पूजाही केली जाते. सोमवारला उपवास केला जातो. आणि हा उपवास केल्यामुळे आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपल्या आरोग्यासाठी लाभदायकच आहे. कारण उपवास का करायचा, तर या महिन्यामध्ये ढगाळ वातावरण असते, पावसाचं वातावरण असते आणि त्यामुळे आपली पचनशक्ती ही कमी झालेली असते. त्यामुळं आपल्या पोटाचे काही विकार होऊ नयेत म्हणून आपण अधूनमधून उपवासही करायला पाहिजे. या महिन्यामध्ये रक्षाबंधन आहे, नागपंचमी, त्याचबरोबर पोळा, गौरी आणि गणपती यासारखे आनंद देणारे आणि उत्साह निर्माण करणारे सण पण येत असतात. या सणाच्या निमित्ताने, नागपंचमीच्या निमित्ताने आपण नागाची पूजा करतो आणि नागाचं जतन आपण करायला पाहिजे हा आपण संदेश देतो. पोळ्याच्या निमित्ताने बैलाची आपण पूजा करतो आणि प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे आणि त्यांचं जतन केलं पाहिजे हे आपण सांगत असतो. कारण हे दोघेही शेतकऱ्याचे मित्र आहेत. त्याचबरोबर जे गौरी गणपती आहेत, यासारख्या सणाच्या माध्यमाने आपल्या घरामध्ये एक धार्मिक वातावरण, एक आनंदाचं वातावरण एक निर्माण होत असते. भजन पूजन होत असते आणि त्यामुळे सकारात्मक अशा प्रकारची ऊर्जा घरामध्ये निर्माण होत असते. त्याचप्रमाणे रक्षाबंधन आहे. रक्षाबंधनाचं तर फारच महत्व आहे. भाऊ आणि बहिणीचं जे नातं आहे, भाऊ आणि बहिणीचं जे नातं आहे, त्या नात्यामध्ये असणारा जो एक रेशमी अशा प्रकारचा बंध आहे, स्नेह आहे, तो स्नेह आपल्याला कायम टिकवून ठेवायचा आहे. छोट्या छोट्या कारणाने दुरावा निर्माण करून आपल्याला बहीण आणि भावाचे संबंध कधीच खराब करायचे नाही आहेत. असा हा सुंदर संदेश देणारा असा हा म्हणजे महिना आहे. या महिन्यामध्ये आपल्याला हे सांगता येईल की जसा उन्हाळ्यामध्ये सुकलेली धरती असते, परंतु पावसाळा सुरू झाला की धरती कशी हिरवी कंच अशी होऊन जाते. ही हिरवी कंच धरती आपल्याला संदेश देते आहे की तुम्ही सुद्धा आयुष्यामध्ये नव्याने कोणत्याही प्रकारची सुरुवात केलेली असेल, त्याच्या फळाची तुम्ही आशा बाळगा. त्याचप्रमाणे या श्रावणाचे जे सरी आहेत, ह्या श्रावणाच्या सरीप्रमाणेच तुमच्या मनामध्ये असणारं एखादं दुःख असेल, चिंता असेल, ती चिंता भरभरून वाहून जाऊ द्या. या निसर्गामध्ये जसं हिरवकंच असा निसर्ग आहे, त्याप्रमाणे तुमचं आयुष्य सुद्धा हिरवकंच आणि सुखमय असं बनू द्या, अशी ही धरती आपल्याला सांगते आहे. आज मी तुम्हाला एवढाच संदेश देईल की दिवसेंदिवस निसर्गाचं तापमान हे वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला पुढे फारच हानिकारकही होणार आहे. आणि म्हणून आपल्याला पृथ्वीला पर्यायाने आपल्याला जर वाचवायचं असेल, तर आपण सर्वांनी जिकडे तिकडे घरी, शेतावर, शाळेमध्ये, सार्वजनिक ठिकाणी झाडे लावूया, त्या झाडांचं जतन करूया आणि आपल्या धरतीला, या पृथ्वीला आपण वाचवूया. एवढंच मी आज तुम्हाला सांगू इच्छिते. जय ज्योती, जय क्रांती.